मित्रांनो, उद्यापासून आपली एस-वाय बी-कॉमची परीक्षा सुरू होत आहे आणि त्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आपल्याला देणं गरजेचं आहे. ती म्हणजेच की आपली जी काही उत्तरपत्रिका आहे, ती आत्तापर्यंत एफ-वाय बी-कॉमला कॉलेजची होती. म्हणजेच अशा प्रकारची आपली होती. परंतु या परीक्षेला आपल्याला जी काही उत्तरपत्रिका या त्या ठिकाणी देणार आहे, तर ती विद्यापीठाची असेल आणि त्यामध्ये थोडेसे चेंजेस आहेत. म्हणजेच बारकोड सिस्टम असणार आहे. म्हणजेच बारकोड स्टिकर आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे. म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ जो काही आहे तो काळजीपूर्वक बघायचा आहे आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे आपल्याला अशी जी काही माहिती आहे तर ती वेळोवेळी मिळत राहील. मग चला सुरू करू. बघा आता तुम्हाला जेव्हा उत्तरपत्रिका मिळेल, तर तुम्ही पहिल्यांदा ती उत्तरपत्रिका घ्यायची आहे. तपासून बघायची आहे, की त्यावरती काही पूर्वीचं काही लिहिलेलं आहे किंवा फाटलेली आहे किंवा कुठे डॅमेज आहे. जर असेल तर ती त्वरित जे काही एक्झामिनर आहे त्यांच्याकडनं बदलून घ्यायची आहे आणि घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर ही जे काही माहिती आहे, तर ती फिलअप करायची आहे. मग बघा आता फर्स्ट आहे आपली एक्झामिनेशन त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर त्यामध्ये आपण काय सिलेक्ट करायचं आहे, जसं की आता एस-वाय आपली एक उद्या एक्झाम आहे. मग एस-वाय, बी-ए, बी-कॉम व्हॉटएव्हर जे काही आपलं त्या ठिकाणी असेल स्ट्रीम, तर ते आपण काय करायचं या ठिकाणी व्यवस्थित स्वच्छ अक्षरामध्ये लिहायची आहे. एस-वाय, बी-कॉम समजा आता किंवा बी असेल तर बी-ए व्हॉटएव्हर जे काही ते असेल ते लिहायचं आहे. नंतर खाली आपल्याला दिलंय बघा डे अँड डेट. मग जे काही उद्याची तारीख असेल किंवा ज्या दिवशी आपला पेपर असतो, त्या दिवसाची तारीख इथं लिहायची आहे आणि डे जो असेल, तर तो डे या ठिकाणी काय करायचं आहे आपण दिलेल्या जागेमध्ये व्यवस्थित लिहायचा आहे. नंतर आपला सब्जेक्ट या ठिकाणी लिहायचा आहे. सब्जेक्ट जो काही आपल्या हॉल तिकीटवर दिलेला असेल, तर तो सब्जेक्ट काय करायचा आहे, या ठिकाणी लिहायचा आपल्याला आहे. आपल्या हॉल तिकीटवर सब्जेक्ट दिलेला असतं बघा इथे. मग आता एनिशियन बँकिंग सिस्टम इन इंडिया किंवा आता समजा ज्याचा जो असेल तर तो काय करायचा आहे आपण त्या ठिकाणी लिहायचा आहे. व्यवस्थित बघून हॉल तिकीटवरती आपला जो काही सब्जेक्ट आहे त्या दिवशी असेल त्या दिवशीचा लिहायचा आहे. नंतर समोर दिलं आहे पेपर, नंबर आणि सेक्शन. हे ब्लँक सोडलं तरी चालेल. इथे आपल्याला काही लिहायची गरज नाहीये. कारण की ते जुन्या पॅटर्नमध्ये होतं, आता आपल्या नवीन पॅटर्नमध्ये नाहीये. ठीक आहे. नंतर मीडियम ऑफ ॲन्सर आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे, की आपण कुठल्या भाषेमध्ये पेपर लिहिणार आहोत. म्हणजे मराठीत असेल तर मराठी लिहा किंवा जर तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं असेल, तर ते इंग्लिशमध्ये तुम्हाला मीडियम ऑफ ॲन्सर लिहायचं आहे. नंतर सीट नंबर लिहायचा आहे. सीट नंबर इन फिगर्स लिहायचा आहे पहिल्यांदा. ठीक आहे. फिगरमध्ये म्हणजेच अंकामध्ये लिहायचं आहे. मग आपलं जे काही हॉल तिकीट आहे, तर त्या हॉल तिकीटवरती आपला सीट नंबर असतो बघा, इथं सीट नंबर दिलेला असतो. इथला सीट नंबर जो काही ॲज इट इज जो आहे, तर तो काय करायचा आहे, या ठिकाणी लिहायचा आहे सीट नंबर. ठीक आहे. आता काही लोकं इकडून लिहितील किंवा कुठूनही लिहायचं आहे. सुरुवात कुठे जिकडून करायची आपल्याला ते बघायचं आहे आणि शक्यतोवर सुरुवात इकडूनच करायची आहे. इकडूनच आपला नंबर ठिकाणी लिहायचा आहे किंवा शेवटी केलं तरी चालेल. पण व्यवस्थित जो काही नंबर आहे, तर तो बिनचूक या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे, लिहायचा आहे. नंतर तोच शब्द जो काही वरती टाकलेला आपण सीट नंबर आहे, तो शब्दामध्ये लिहायचा आहे, इन वर्ड्समध्ये लिहायचा आहे. काय करायचं आहे, वर्ड्समध्ये लिहायचं आहे. मग जे काही आपला सीट नंबर असेल, समजा की आता आपला सीट नंबर आहे 4222. ठीक आहे, असा टाकला किंवा मग आता इथं तुम्हाला काय लिहायचं आहे 4000. ठीक आहे, इथं 4000 त्या ठिकाणी 222 असं लिहा किंवा काय करा, जर त्यांना जमत नसेल त्याने काय लिहायचं 4. ठीक आहे, 4 2 2 असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. म्हणजेच जे शक्य आपल्याला होईल ते शक्य असलेलं लिहायचं आहे. पण बिनचूक लिहायचं आहे. आपला जो काही सीट नंबर आहे, तो अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणून सीट नंबर लिहिताना थोडी काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित त्या ठिकाणी सीट नंबर दोन्ही ठिकाणी लिहायचा आहे. सीट नंबर इन फिगरमध्ये पण लिहायचं आहे आणि त्याच्या खाली सीट नंबर इन वर्ड्समध्ये पण लिहायचं आहे. नंतर इथं अजून बघा काय दिलंय सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट. म्हणजे जे कॅन्डिडेट आहे म्हणजे आपण म्हणजे विद्यार्थ्यांनी काय करायचं इथं सही करायची आहे. आणि नंतर सिग्नेचर ऑफ ज्युनियर सुपरवायझर म्हणजे आपल्या वर्गावर जे आपल्या सुपरवायझर करणारे असतील त्यांची इथं काय करायची आहे, सही घ्यायची बिन चुकता. इथं जर सही नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून जेव्हा आपण त्या ठिकाणी होलोग्राफ लावणार आहे त्याच्यापूर्वी आपली सही आहे का? त्याचबरोबर सुपरवायझरची सही आहे का? हे चेक करण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची असणार आहे. म्हणून दोन्ही ठिकाणी इथं आपली सही असली पाहिजे आणि या ठिकाणी जे सुपरवायझर आहेत
त्यांची सही घ्यायची आहे किंवा ते करतीलच. पण जर केलं नसेल तर आपण त्यांना सांगायचं आहे की इथं सही राहिली आहे, तर ती सही करून घ्यायची आहे. नंतर इथं खाली लिहायचं आहे सेंटर नंबर. आता सेंटर नंबर हा पण जो काही आपला हॉल तिकीट आहे, इथं आहे बघा. सेंटर कोड म्हणजेच काय सेंटर नंबर इथं दिला असतो सेंटर नंबर. तर तो सेंटर नंबर जो आहे, तर आपल्या हॉल तिकीटवर जो दिलेला आहे, तर तो काय करायचा आहे आपण इथे लिहायचा आहे सेंटर नंबरमध्ये. ठीक आहे. मग आता अतिशय महत्त्वाची एक सूचना आहे तुम्हाला, की तुम्हाला आता यावर्षी काय आहे, तर बारकोड स्टिकर त्या ठिकाणी लावायचे आहेत. आतापर्यंत तुम्हाला एफ-वायला बारकोड स्टिकर नव्हते, परंतु यावर्षीपासून तुम्हाला विद्यापीठाच्या परीक्षेला बारकोड स्टिकर त्या ठिकाणी असणार आहेत. मग बघा आता बारकोड स्टिकर लावण्यासाठी विद्यार्थ्यांना काही सूचना सांगितलेल्या आहेत. काय सूचना सांगितल्या आहेत? विद्यार्थ्याने प्रथम बारकोडवरील आसन क्रमांक, विषय व केंद्र क्रमांक तपासून योग्य असल्याची खात्री करावी आणि उपस्थिती पत्रकावर नोंदवावी. म्हणजेच आपल्याला जे काही स्टिकर मिळणार आहे किंवा जे काही बारकोड मिळणार आहे, त्या बारकोडवरती आपला नंबर आहे का? नंतर आपला विषय आहे का? आपला केंद्र क्रमांक आहे का? हे तपासायचं आहे. म्हणजेच इथे जे काही बारकोड लावणार आहे, सगळ्यांना लक्षात ठेवायचं बारकोड कुठं लागेल? हा जो काही एरिया इथं आहे, या एरियामध्ये आपलं बारकोड लागणार आहे. ठीक आहे. मग या बारकोडवर लावण्यापूर्वी किंवा लावल्यावर सुद्धा आपण काय करायचं आहे, चेक करायचं आहे, की आपल्याला मिळालेला बारकोड हा आपल्याच त्या ठिकाणी नंबरचा आहे का? नाहीतर मग आपला नंबरचा नसेल, तर दुसऱ्या विद्यार्थ्याला मार्क जातील आणि आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये नापास व्हावं लागेल. म्हणून काळजीपूर्वक अतिशय महत्त्वाचा हा त्या ठिकाणी माहिती आहे, की बारकोड जो काही आहे, तर तो आपल्या नंबरचाच लागला आहे की नाही हे चेक करायचं आहे. नंतर काय म्हटलंय, की उत्तरपत्रिकेवर 20 जागेतच बारकोड लावा. म्हणजे आपण आता म्हटलं, की ही जी काही जागा दिलेली आहे, या जागेवरती काय करायचंय बारकोड लावला गेला पाहिजेत. ठीक आहे. वरती पण जागा असते बारकोडसाठी इथं, ती आपल्याला तिथं लावायचं नाहीये. ते विद्यापीठासाठी असतं. आपल्याला दिलेलं इथं दिलेलं बघा इथंच लावायचं आहे. इथं काय म्हटलंय बारकोड स्टिकर पेस्ट हिअर. इथंच त्या ठिकाणी बारकोड स्टिकर लावलाय किंवा नाही ते चेक करायचं किंवा आपण लावायचं आहे. नंतर डू नॉट राईट एनिथिंग ऑन बारकोड स्टिकर अदरवाईज इट विल बी ट्रीटेड ॲज अ अनफेअर मीन्स. थोडक्यात काय बारकोडवर स्टिकरवर जे काही आहे काही लिहायचं नाहीये. अन्यथा हा आपला जो काही गैरप्रकार म्हणून त्या ठिकाणी समजला जाईल. म्हणून त्यावरती काही लिहायचं नाही. अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी हे असणार आहे, की बारकोड त्या ठिकाणी जो आपला आहे, तर तो व्यवस्थित त्या ठिकाणी लावायचा आहे. ठीक आहे. नंतर अजून आता बघा इथं वेगवेगळ्या सूचना दिल्या आहेत, की विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, की विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका जे काही मुखपृष्ठ आहे, तसेच उपस्थिती पत्रक विविध जागेत आसन क्रमांक, अंकात व अक्षरात बिनचूक लिहून स्वाक्षरी करावी. म्हणजे आपण इथं बघितलं आता इथे जे काही अंकात पण नंबर लिहायचा आहे आणि अक्षरामध्ये पण नंबर लिहायचा आहे आणि अचूक लिहायचा आहे, बिनचूक लिहायचा आहे. नंतर काय म्हटलंय, उत्तरपत्रिकेवर फक्त निळ्या अथवा काळ्या शाईचा उपयोग करावा. अन्यथा उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन केले जाणार नाही. म्हणजेच थोडक्यात काय, की कुठला पेन वापरायचा आहे बॉल पेन, तर तो काळा किंवा निळाच वापरायचा आहे. नंतर उत्तरपत्रिकेच्या पृष्ठ क्रमांक 3 पासून लिहिण्यास प्रारंभ करावा. म्हणजे तिसरं जे काही पेज आहे तिथून लिहिण्यास सुरू करावं. नंतर संबंधित प्रश्नाचे अथवा उपप्रश्नांचे उत्तर जेथून सुरू होते तेथेच समसमात प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक अचूक स्पष्ट लिहावा यासाठी वेगळ्या शाईचा उपयोग करू नये. म्हणजे थोडक्यात काय, क्वेश्चन नंबर हा स्पष्ट असला पाहिजे. म्हणजे क्वेश्चन नंबर जर स्पष्ट नसेल, तर आपल्याला त्या ठिकाणी काय होईल, की मार्क त्याचे मिळणार नाहीत. म्हणून आपण जो काही प्रश्न लिहायला सुरुवात करतो आहे, तर तिथूनच आपला कुठला तो प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उपप्रश्न असेल किंवा जसं की क्वेश्चन नंबर 1 ए, तर क्वेश्चन नंबर 1 ए व्यवस्थित लिहायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण प्रश्न सुरू करतो, तर संबंधित जे काही प्रश्नाचा प्रश्न क्रमांक आहे, तर तो त्या ठिकाणी व्यवस्थित लिहिला गेला पाहिजेत. जेणेकरून जो काही तपासणारा व्यक्ती असेल उत्तरपत्रिका, तर त्याला ते कळेल की कुठला हा प्रश्न आहे. नंतर प्रत्येक पानाच्या दोन्ही बाजूस लिहावे. म्हणजेच बॅक टू बॅक लिहायचं आपल्याला माहिती आहे. नंतर पेपर संपण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर इशारा घंटा होईल हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यावेळेस हॉलोग्राफ लावून घ्यायचा आहे, ते आपल्याला लावतील. नंतर कॉपी करणे किंवा दुसऱ्याच्या नावावर परीक्षेत बसणे यासारख्या कृती महाराष्ट्र प्रोव्हिजन ऑफ माल प्रॅक्टिस ॲक्ट युनिव्हर्सिटी बोर्ड अँड अदर स्पेसिफाईड एक्झामिनेशन ॲक्ट 1982 आणि सावित्रीबाई फुले अध्यादेश क्रमांक 9 त्यानुसार संमत केलेला कायद्यान्वये दंडही असेल. म्हणजे थोडक्यात काय, की कॉपी करणे किंवा दुसऱ्याला आपल्या नावावर बसवणे परीक्षेस हा गुन्हा आहे आणि त्या ठिकाणी दंडही होऊ शकतो. म्हणून असे प्रकार काही करायचे नाही.
किंवा इलेक्ट्रॉनिक जे काही सामान आहे, ते कुठलंही त्या ठिकाणी आपल्याला जवळ बाळगायचं नाहीये. म्हणजेच मोबाईल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वॉच असेल, हे कुठल्याही प्रकारचं परीक्षा हॉलमध्ये अलाउड नसणार आहे किंवा परीक्षा देताना आपल्याला त्या ठिकाणी ते सोबत. त्यानंतर आपला पेपर कसा लिहायचा? बघा आता इथे तुम्हाला दिसतंय की आपला क्वेशन नंबर इथं लिहायचा आहे. नंतर क्वेशन नंबर ए, बी जे काही असेल ते व्यवस्थित त्या ठिकाणी लिहायचं आहे. आता क्वेशन नंबर 1 आहे. मग इथं काय करायचं? क्वेशन नंबर 1 असं लिहायचं. मग खाली ए आहे का बी आहे, तर ते व्यवस्थित लिहायचं आहे. आणि इथून पासून काय करायचं? सुरू करायचं लिहायला. आणि जेव्हा आपला प्रश्न संपेल, म्हणजे इथं प्रश्न संपला आपला. समजा क्वेशन नंबर ए जो आहे आपला इथे कुठेतरी संपला. समजा इथे संपला. नंतर बी आपल्याला लिहायचा आहे. तर बी इथं लिहायचा का? नाही. बी इथं लिहू नका. काय करायचं? तुम्हाला बी जो प्रश्न आहे, तर तो पुढच्या पेजवर लिहा. म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक प्रश्न जो काही आहे, तर तो सेपरेट पेजवरती लिहायचा आहे. कुणीही त्या ठिकाणी प्रश्न जो काही आहे, एका खाली एक लिहिणार नाही. कारण की त्यामुळे काय होईल, जो एक्झामिनर जो काही आहे किंवा जो परीक्षा तुमचा पेपर चेक करतो, त्याला कळणार नाही की कुठला ए आहे, कुठला बी आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला भरपूर जागा असते. तर प्रत्येक नवीन प्रश्न हा नवीन पेजवर सुरू करायचा आहे. व्यवस्थित क्वेशन नंबर टाकायचा आहे आणि नवीन प्रश्न जो काही आहे नवीन पेजवरतीच लिहायचा आहे. म्हणजेच त्या ठिकाणी त्या एक्झामिनरला किंवा जो काही उत्तरपत्रिका तपासणारा असेल, तर त्याला कळेल की कुठून त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी सुरू झालेला आहे किंवा कुठला प्रश्न आहे. बऱ्याच वेळा त्या ठिकाणी असं होत आहे की प्रश्न त्या ठिकाणी एकाखाली एक लिहिल्यामुळे तो फक्त एलाच मार्क मिळतात, बीला मार्क मिळत नाही. मग असं होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायची आहे की आपला जो काही सुरू झालेला प्रश्न असेल, तर तो प्रत्येक प्रश्न नवीन पेजवरती सुरू झालेला असला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्या जे काही उत्तरपत्रिका आहे सुटसुटीत होणार आहे आणि जो काही उत्तरपत्रिका तपासणारा व्यक्ती असेल, त्याला हेड्याक होणार नाही आणि तो आपल्याला चांगले मार्क देईल. म्हणून प्रश्न क्रमांक व्यवस्थित लिहायचा आहे. प्रत्येक प्रश्न जो नवीन सुरू होईल, तो नवीन पेजवरतीच लिहायचा आहे आणि प्रश्न क्रमांक हा व्यवस्थित त्या ठिकाणी टाकायचा आहे. म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी तपासणाऱ्या व्यक्तीला अडचण येणार नाही आणि तो आपल्याला चांगले मार्क देईल किंवा त्याला किंवा कुठल्याही प्रकारचा मार्क तुमचे सुटणार नाहीत किंवा कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी अडचण राहणार नाही. म्हणून सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि एक्झाम त्या ठिकाणी व्यवस्थित द्यायची आहे. वेळेवरती हॉलमध्ये उपस्थित राहायचं आहे. दिलेल्या सूचना सगळं पालन करायचं आहे. सगळ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.